आजोबा हम्म, तुम्ही काय करताय? पानांना रंग लावतो. का? कारण ही आपट्याची पानं आहे ना, त्याला रंग लावला की सोनेरी होतील म्हणून. पण का? अरे दसऱ्याला आपण आपट्याची पानं सोनं म्हणून वाटतो. आता याला जर आपण सोनेरी रंग लावून दिला तर सोनं दिल्यासारखं होईल की नाही? पण दसरा का सेलिब्रेट करतात तुम्हाला माहिती आहे? नाही बुवा, तुला माहिती आहे? हो मला माहिती आहे. मग सांग बघू मला. किंग रामाने ना वॉर जिंकून आले म्हणून दसरा सेलिब्रेट करतात. वा रे तुमची पिढी आणि वा तुमची भाषा. पण असो, अरे सणवार तुला माहिती आहे हे काय कमी आहे? नाही अथर्व, काय रे, काय करतोस? हे बघ आजोबा काय करत आहे? हा, आणि हा काय म्हणतो माहितीये का? काय? किंग रामा वॉर जिंकून परत आला म्हणून दसरा सेलिब्रेट करतात. ना धड इंग्रजी ना धड मराठी. अथर्व, किती वेळा सांगितलं तुला असं नाही बोलायचं. एकतर इंग्रजीतनं बोलायचं, नाहीतर पूर्ण मराठीतनं बोलायचं. हा. आणि छान दसरा साजरा करायचा. रावण जाळायचा. का जाळायचा माहितीये? का? वाईट गोष्टी नष्ट व्हाव्यात म्हणून. बरं चल, हात धु, मी आलेच आतमध्ये. कपडे बदलून घे. हो. आपण जेवूया. जा 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 जा. घे रंगव जा. कळलं कसं रंगवणार? हो. हा. पण आता नाही हा, हात धु आता. हा. बाबा, आई कुठे? ही नानाजींकडे गेली. का ग? तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं. काय झालं सुनबाई? बाबा, आज मी शन्याला भेटले. त्याचं असं आहे की शन्या, आतापर्यंत तुला वाटेल तसं वागलीस तू, मनमानी केलीस. पण आता नाही. आता मी सांगेन ना तसं वागणार आहेस तू. यांनी तुला डिच केलंय, हो, आणि मलाही फसवलंय. तेव्हा 2 बायकांना फसवण्याची शिक्षा यांना दिलीच पाहिजे. या पेपर्स वरती सही कर. हे काय याच्यात काय लिहिलंय? आपल्यातलं डील आहे. तू मला मदत करणार आहेस, सगळ्या बातम्या सांगणार आहेस, त्या बदल्यात मी तुला पैसे देणार आहे. आणि जर का हे कुणाला कळलं, मी कधीही पोलिसांना फोन करेन आणि पोलीस तुला घेऊन जातील. पण या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल सुनबाई? ती बैताड कुठे काय बोलणार तर नाही? नाही, नाही करणार. तसं कबूलच करून घेतलंय. आता तिच्या नाड्या माझ्या हातात आहेत. हे योग्य केलंस. बाबा, हे पाप नाही, मी आईंना वचन दिलंय. हे सगळं मुद्दाम करत नाहीये मी. यांनी सुधारावं असं मला मनापासून वाटतंय. बाबा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हो, पण सुनबाई तू जे काही करते आहेस या सगळ्या गोष्टींमधून गुरु सुधारेल असं मला नाही वाटत. बाबा, जे अशक्य आहे ना तेच तर करून दाखवायचंय मला. बाबा, दसरा आहे. दसऱ्याला वाईट वृत्तींचं दहन करतात, नाश करतात. रावणाला जाळतात, त्याच्या वाईट गुणांना संपवतात. प्रत्येक माणसात एक दुष्ट रावण असतोच ना, थोड्याफार प्रमाणात का होईना. यांच्यातल्या त्या रावणाचं दहन करायचंय मला. यांच्या मनात निर्माण झालेल्या स्वार्थी वृत्तीला भस्मसात करायचंय. त्यासाठी साम दाम दंडभेद काहीही वापरायला तयार आहे. एक ना एक दिवस माझ्या प्रयत्नांना यश नक्की येईल बाबा.
लवकर वरती जायचं आणि नमस्कार करायचा. 1 मिनिट हा अथर्व. हॅलो, हा बोल शन्या. हॅलो, गुड राधिका. ऍक्च्युली मी तुला काहीतरी सांगायला फोन केला. हा बोल लवकर. अगं गॅरी वॉशरूमला गेलाय. तू हे सांगायला फोन केलायस? अगं नाही, मी तुला हे सांगायला फोन केलाय की गॅरी आणि मी आता बाहेर रेस्टॉरंट मध्ये भेटलोय आणि त्यांनी मला त्याचा प्लॅन सांगितलाय. कसला? काय ते लवकर सांग. हा, तर प्लॅन असा आहे की आपल्या कंपनीचे जे डील्स होतात, जे कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्यातनं गॅरी जाऊन सगळं कमिशन घेणार आहे. काय कमिशन? कसलं कमिशन? म्हणजे त्यांनी असं कबूल केलं, म्हणजे असं ही सेड इट की त्या कमिशन्स वरनच तो त्याचे पैसे काढणार आहे आणि खर्च भागवणार आहे. गुड. अजून काही माहिती मिळाली ना तर लगेच कळव. हो हो नक्की. पण ऐक ना, तू तुझ्यातला तो अँगर आहे ना माझ्या अगेन्स्ट, तो थोडा कमी कर ना प्लीज. ठीक आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलूया. तू फक्त अपडेट देत राहा. ओके, तू बाय, गुड नाईट. अहो, झालं का तुमचं? हो झालंच ग. घ्या ना मग पाटी, सरस्वती काढा ना. पाठी आहे कुठे? पाटी नाही तर मग वहीवर काढा की नाही. दाखवायचं आहे ना अथर्वला सरस्वती पूजन. आहे कुठं कुठं? अथर्व, अथर्व मस्त. हा, पहा बरं किती छान दिसतंय आपलं बाहुलं. अरे झकास. आई, राधिका, अगं किती सुंदर दिसत आहेस तू या साडीमध्ये. खूप छान. एकदम बढिया. एकदम बढिया. आई, तुम्ही असं काय करून राहिलात? ही साडी तर तुम्हीच दिली आहे मला. तुम्ही आठवतं ना मला? अगं ह्या साडीसाठी 2 तास फिरवलं हिनं मला नागपूरमध्ये. काहीचे काही बोलत आहे. खरंच खूपच छान दिसत आहे तुला ही साडी ग. आई, नमस्कार करते. आई बाई सुखी राहा. यशस्वी पो. सुनबाई, तुझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा सण होऊ दे. बरं आई बाबा, मी जरा ऑफिसला जाऊन येते. हा, तू ऑफिसला जातेस आजही? हो आई, ऑफिसमध्ये पूजा करायची आहे, फॅक्टरीत पूजा करायची आहे. सगळ्या बायकांनी आवर्जून बोलवलंय मला. पण एकटीच? हो आई, एकटी कुठे? जेनी आहे ना बरोबर. लवकर जाईन, लवकर ये. हे मात्र छान केलं, तिथे पूजा ठेवलीस तू. बाबा, आपल्या माणसांबरोबर सण साजरा करायला खरंच आनंद होतो आणि मुख्य म्हणजे ऑफिस मधलं वातावरणही प्रसन्न राहतं. बरं, मी येते लवकर आई. मग आल्यानंतर आपण आपल्या घरात सोनं लुटायचा कार्यक्रम करूया आणि मग संध्याकाळी आपल्याला अथर्वला घेऊन जायचंय ना बाहेर. सुनबाई, अथर्व तुला आज सोनं देणार आहे. हो, आणि ते जास्त मोलाचं आहे माझ्यासाठी. एकदम बढिया. लेकरांना दिलेलं एकदम मोलाचं. पहा बरं. आई, अहो, गळ्यात नेकलेस. हा नवीन नेकलेस आहे का? मला सांगितलंच नाही. दाखवणार कशी? अगं कालच आणला मी दसऱ्याच्या निमित्त तिच्यासाठी. हो का? वा, मजा आहे आई. एकदम छान दिसून राहिला. सुनबाई, तुला फार वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. म्हणजे आमचं नवीन नवीन लग्न झालं ना, तेव्हा दरवर्षी आम्ही सोनं घ्यायचं थोडं थोडं. तेव्हा फार अप्रूप वाटायचं ग. म्हणजे कसं, वर्षभर पैसा जमा करायचा आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर थोडं 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 सोनं घ्यायचं. ते सगळे दागिने मी याच सोन्यातून केले बरं. सुनबाई, तू पण आता तुझ्या येणाऱ्या सुनेसाठी सोनं जमवून ठेव. लग्न करणार अथर्व? आई, अहो आई, याच्यावर आठवलं, अथर्वच्या गाडीची पूजा करायची राहिली ना. अरे हो, मी आले. आपण आवरूया, आधी खाली जाऊया, पूजा करूया. तिथूनच मी फॅक्टरीत चालली जाते. चला 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 चला. रेवती, हे बघ, मी झेंडूची फुलं नाही आणली आहेत, तोरणं आणलेली आहेत. एक तोरण आणलंय हॉलसाठी, 2 गाड्यांसाठी, तुझ्या आणि माझ्या, आणि देवरासाठी एक तोरण आणलंय, आणि श्रीखंड आणलेलं आहे. आज मस्त श्रीखंडाचा बेत करायचा आहे, बटाट्याची भाजी करायची, पुरी मी बकुळा मावशींना सांगणार आहे पुऱ्या करा म्हणून. हा, अरे यार ये ना रेवती, मी एकटाच बडबड करतोय. बोला. काही नाही,
नेहा पुऱ्या तळणार आहे, बकुळा मावशी गाडी आणतील आणि मी श्रीखंडाला तोरण लावतो. काय झालंय? एक मिनिट. तू कमाल दिसतेस. दसरा हा सण मला आता आवडायला लागलाय. मला काही सुधारणारच नाही. हा, आता मला सगळं लिहून ठेवायला लागणार आहे. मला दिवसभरात काय करायचं ते. हा, तुझ्यामुळे. बरोबर, मम्मी निघते. का? कुठे? ऑफिसला. हे आपलं ठरलं होतं आज तू सुट्टी घेते असते. हो, पण लाईव्ह इंटरव्ह्यू आहे, मला जावं लागेल रे. हो, आमच्या बरोबर कधीच लाईव्ह नको जाऊस. हा, तिथे ऑफिसच्या लोकांबरोबर लाईव्ह. दुपारी येतेस ना जेवायला? नाही. व्हेरी गुड. आम्ही काय आहोत बापले, जेवतोय एकटेच. तुम्ही जा, मस्त मजा करा ऑफिसमध्ये. ऑफिस सजवा. हा, मजा करा. मजा यायची यार. आम्ही ना ऑफिसमध्ये मस्त ऑफिस सजवायचो, सगळेजण नवीन नवीन कपडे घालून यायचे, मिठाई आणायचो आणि पूजेची तयारी करायचो. मी खूप मिस करतो यार ऑफिस. इट्स ओके. अरे नाही, मला काही झालेलं नाहीये. हा, तर मी काय म्हणत होतो? काय? मला तुला काहीतरी सांगायचं. तोरण इथे नाही, हे किचन आहे. इथे लावूयात तोरण. आणि श्रीखंड आणलंय. श्रीखंड. हा, चेहरा बघा कसं झालाय फोटो काढण्यासारखा. हा, फोटो काढूयात ना आपण. वा 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 वा, काय आठवण केलीस बाळ. हे आपण मस्त फोटो काढूया. नाही, मी तुमच्या दोघांचा फोटो काढ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, मी आहे ना फोटो काढायला. हा, व्हेरी गुड. ये आता आपण तिघांचा फोटो काढूयात. हा, अरे हे काय, ही तयारच नाही झाली आहे. म्हणजे एवढा सगळा वेळ तुला आवरण्यात गेला का? अरे तिला नवीन ड्रेस घ्यायचा आहे ना. मी संध्याकाळी आल्यावर आपण शॉपिंगला जाऊया. हो. पण त्यासाठी नक्की यावं लागेल ना संध्याकाळी लवकर. येणार. नेहा, हे बघ श्रीखंड आणलंय ना आपण. हा, तुला गार आवडतं ना श्रीखंड? फ्रीज मध्ये ठेव जा. हो. हा, तर कुठे होतो आपण? हा, मला काहीतरी सांगायचंय तुला. एक मिनिट, मलाही काहीतरी सांगायचं. हा, एक मिनिट. ठीक आहे. हे काय? लिहून काढायचंय ना तुला आज. बर, लिहितो. मी निघू. ओके. ओके, बाय. बाय. नीट जा. हो. जाते जाते पेन दे गई. नेहा. हा, खुश. चला, दसरा आहे तर सुट्टी आहे. घरात बसून करायचं काय? शनायाबरोबर कुठेतरी शॉपिंगला तरी गेलो असतो, जरा फिरता तरी आलं असतं. विचारू का तिला? हॅलो. अरे अरे, हा काय टोन सकाळी सकाळी? हा, छान बोल ना माझ्याशी. गुड मॉर्निंग. अगं बच्चा, असं काय करतेस? काही नाही, आज सुट्टी आहे ना. मी म्हंटल तुला फोन करतो, म्हणजे कुठेतरी आपण बाहेर जाऊया ना. खरंच? काहीतरी शॉपिंगला जाऊया, कुठेतरी बाहेर फिरूया, जरा वेळ घालवता येईल ना एकत्र. हा, येतेस? काय करू? जाऊ का गॅरी बरोबर? नाही, आय शुड गो. मला गेलंच पाहिजे, म्हणजे गुड फॉर नथिंगला त्याचा काय प्लॅन आहे हे कळेल. मी गॅरी बरोबर चिल केलं तर गॅरीचा प्लॅन मला कळेल आणि मग मी तो गुड फॉर नथिंगला सांगेन. परफेक्ट प्लॅन आहे. हॅलो, अगं आहेस की नाही? येतेस ना? शुअर, भेटूया. ओके. हा, व्हेरी गुड. मग चल, मी पटकन आवरतो. आपल्या नेहमीच्या जागी थोड्याच वेळात भेटूया. ओके. येस. बाय बेबी. ओके, आय विल सी यू. गॅरीचा मूड आज मस्त आहे.
हसवण आहे एवढा आणि मला तो घेऊन चालला यार बाहेर. फॅमिलीला आता अजिबात इम्पॉर्टन्स देत नाहीये तो. शनाया शनाया मेल्ट होऊ नकोस. फोकस फोकस. काय सांगितलंय गुड फॉर नथिंग मी? हा, गुड फॉर नथिंगला कॉल कर. बेस्ट. काय अथर्व, आता कशी वाटते गाडी? एकदम बढिया. बढिया. बरं आई बाबा, मी फॅक्टरीत जाऊन येते बरं का. ही पूजा करायची आहे, बायकांना भेटून येते सगळ्या. लवकर ये. हो. बायकाईंना काही गोडधोड धर बरं. हो आई. चल 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 चला. चल येतो हं? हो. ये लवकर. हा. दादा चला गाडी काढा. हॅलो, काय झालं शने? ऍक्च्युली मला ना तुला एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे. काय? बोल पटापटा. हा, इन्फॉर्मेशन अशी आहे की कॅरीचा आत्ता जस्ट मला फोन आला होता. ऍक्च्युली ना मला ना टेम्प्ट होत आहे त्याच्या बरोबर जायला. शन्या, संयम ठेवायला शिक. कशाला बोलवलंय? शॉपिंग आणि असं फिरायला आणि लंचला. ठीक आहे, जा भेटायला. पण काय? तुम्ही कुठे जाताय, काय करताय हे मला कळवायचं. कळलं? यांच्या मनात काय चाललंय हे तुझ्याकडनं मला कळलं पाहिजे. आणि शन्या, जास्त शहाणपणा करण्याचा विचार केलास ना तर गाठ माझ्याशी. हो हो ऑफकोर्स ऑफकोर्स, माझ्या लक्षात आहे. डोंट वरी, मी कॉन्शियस आहे, एकदम लक्ष ठेवेन. ठीक आहे, कळव. ओके बाय. गुड राधिका, बाय. सणाचा एक दिवस मिळालाय, घरात आई वडिलांना मुलाला वेळ द्यावा तर ते नाही. हे चाललंय हिला भेटायला, सगळं काही तिच्यावरती उधळायचं. काय बोलणार मी तरी? सणाच्या दिवशी असं लोळत पडल्याने दारिद्र्य येतं घरामध्ये. मावशी, आणखी किती दरिद्र घरी यायचं बाकी आहे? इथे खाण्यापिण्याचे वांधे आणि हिला दसरा सुचतोय. अशी नटून तटून बाहेर जाते. कोण बघणार आहे तुझ्याकडे? माझ्याकडे बघणारे खूप जण आहेत, पण अरे दसऱ्याच्या दिवशी, सणाच्या दिवशी चांगले कपडे घालावे, चांगलं राहावं, चांगलं खावं. चांगलं खावं? ते वडापाव खायला पैसे नाहीयेत माझ्याकडे. चांगलं कुठून खाणार आहे मी? हा, ही आली बघ. ही पण मस्त नटून थटून आलेली आहे. आता तुम्ही दोघी जणी नटून थटून बाहेर जाणार, कुठे काय डेटवर जाणार आहात? शट अप या किड्या, काय बोर बोलतोय? इतके पण बॅड डेज चालू नाही झाले ना की आम्ही डेट्स वर जावं. पण बॅड डेज आमचे तर आलेत ना. बघ ना, मला सगळा उत्साह आहे, पण ह्याला काहीच उत्साह नाहीये. त्यातून आमच्याकडे पैसे पण नाहीयेत. चिलॅक्स यार मावशी. रिलॅक्स तर असं म्हणते जसं काय पर्स मधनं पैसे काढून देणार आहे. हा, हे घे. हे कशाला? जा बाहेर जा, श्रीखंड पुरी खा, दसरा आहे ना. अरे वा, थँक्यू. मावशी हॅपी दसरा. हॅपी दसरा. आई, संध्याकाळी असं चीप दिसू नकोस, चांगले कपडे घाल. आपण सोसायटी मध्ये ना ते आपट्याचे लीव्ह डिस्ट्रीब्यूट करून टाकूया. ओके कूल, बाय, लव्ह यू. मावशी, बघितलंस किती पुढारलेला आहे हिचा दसरा. उम्मा, उम्मा, उम्मा. या उम्माकडे एवढे पैसे कुठून आले? अरे राधिकाने दिले. राधिकाचे पैसे? हा. काय? राधिकाने पैसे का दिले तुला? अरे तुला माहित नाही का, राधिकाने तिला नोकरीवर ठेवून घेतलं आणि तिनेच हे पैसे दिले. काय? हो. अगं पण मावशी, गुरु तर मला काहीच बोलला नाही. म्हणजे गुरुला माहितच नाहीये की काय? त्याला माहित नाहीये, हिने तिला सांगितलंच नाहीये. ती त्याला सरप्राईज देणार आहे. सरप्राईज कदाचित महागात पडू शकतं मावशी. तरी हे घ्या. अगं हे माझ्यासाठी कशाला? बरं झालं तुम्ही आलात. तुमच्या हातूनच पूजा करून घेऊया. हो, मी करणारच आहे. कमळा, अगं आपण इथून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. आपण पहिले इथे पूजा केलीच पाहिजे, नंतर मग आपण फॅक्टरीत जाऊया. हो चालेल. चल पूजा करूया. हो.